भगंदर तज्ज्ञ आणि पोट विकार तज्ज्ञ म्हणून मी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. बाळूभाऊ, संजीवभाऊ, हिराभाऊ हे माझे सगळे तिन्ही आत्याभाऊ आहेत. त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि 4 शब्द तुम्हाला सांगण्याची संधी दिली. प्रथमतः त्यांचे आभार मानतो. फक्त तुम्हाला मी एक आता नियम सांगतो. मी एक अर्धा तास बोलणार आहे. कृपया करून माझं 100% लक्ष देऊन ऐका. तुम्हाला आयुष्यात त्याचा फायदाच होईल. आचारम तत्पदम दर्शितम येनम तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानमितिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुतु मिलिते येनम तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे आराध्य दैवत पांडुरंग गजानन बाबा आणि मला ज्यांनी शिकवले ते माझे आई वडील आणि माझे सर्व गुरुवर्य, या सर्वांना वंदन करून मी माझं व्याख्यान चालू करतोय. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला ना ह्या आजकालच्या धावपळीच्या युगात खूप काही आहे. आजार किंवा पोटाचे आजार, मूळव्याध, भगंदर हे त्रास खूप व्हायला लागले. प्रत्येक घरात हे पेशंट्स आहेत. पण हे का होतात, काय कारणं, याची काही कारणं असतात, ते आपल्याला बदलायला लागतात. आणि हे कोणालाच माहिती नाही. प्रत्येक जण येतं, गोळ्या खातात, तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा लाईफस्टाईल बदलं. मी तुम्हाला लाईफस्टाईल बदलण्यासाठी आलेलो आहे. मी गोळ्या वाटण्यासाठी आलेलो नाहीये आणि मी गोळ्या वाटणारा डॉक्टर मुळीच नाहीये. त्याच्यामुळे मी आता एक अर्धा तास सांगितले, लक्षात घ्या. मला सांगा, मूळव्याध, भगंदर, फिशर किंवा पोटाचे आजार हे कशामुळे होतात? कोण सांगेल का? काय कारण सांगता येईल कोणाला? जागरण केल्याने, नॉनव्हेज जास्त खाल्ल्याने, स्ट्रेस घेतल्याने, ताणतणाव याच्यामुळे हे आजार होतात. तर ह्या कारणामुळे काय होते? अपचन. तर महत्वाचा मुद्दा जेवणाचा येतो. भूक लागल्याशिवाय कधीच जेवण करायचं नाही. आपल्या पोटात भूकच पाहिजे तेव्हाच जेवण करायचं. आपण काय करतो? पेट्रोल टाकल्यासारखं पुढे जायचं आहे ना आपल्याला, तर जेवून घ्या. रोज समजा आपण 10 वाजता जेवण करतो, पण आपल्या घरच्या पतीला किंवा आपल्या मुलाला 9 वाजता भोकरदनला जायचं असतं. आपण काय म्हणतो? तुम्ही घ्या बरं जेवून नाही. पतीला पण म्हणायला पाहिजे की मला तू एक तर टिफिन सोबत बांधून दे, नाही तर मी भोकरदन मध्ये काहीतरी खाईल. त्याच्यामुळं भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही. पंगत बसली म्हणून जेवण करायचं नाही. कोणी जेवण चल सोबत जेवायला बसले म्हणून जेवण करायचं नाही. एक दिवस जरी अपचन झालं तर ते 4 दिवस तुम्हाला परेशान करतं. त्यामुळे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही. आलं लक्षात सर्वांच्या? दुसरा मुद्दा असा आहे, भूक मारायची नाही. सहसा स्त्रिया भूक मारतात. 4 वाजता आपल्याला 4 वाजता वगैरे भूक लागली ना, आपण काय म्हणतो? स्वयंपाकच होणार आहे, आता थोडं थांबू ना, स्वयंपाक होणार आहे. भूक मारली तरी अपचन होतं, बळजबरी जेवलं तरी अपचन होतं. ह्या दोन्ही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे टॉयलेटचा, म्हणजे शौचास जाणे, संडासला जाणे. संडास आल्याशिवाय संडासला जायचं नाही. बळजबरी टॉयलेटला जाल, जोर कराल, त्रास होईल, टॉयलेट कडक होईल, पुन्हा माझ्याकडे यावं लागेल. त्यामुळं जेव्हा आली तेव्हाच जाणं गरजेचं आहे. टॉयलेट ही तुमच्या वेळेनुसार येणारी गोष्ट नाही, ती तिच्या वेळेनुसार येणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तिला येऊ द्या तेव्हाच जा. त्याच्या विरोधातला मुद्दा, टॉयलेटचा वेग टाळायचा नाही. सहसा स्त्रिया टाळतात टॉयलेटचा वेग. टॉयलेट आलेली थांबून ठेवतो. तुम्हाला जर बुलढाण्यात टॉयलेट आली तर तुम्ही बुलढाण्यालाच जायला पाहिजे. तुम्ही म्हणाल मी वालसंगीत जाऊन करेल, टॉयलेट कडक होईल, त्रास होईल. 4ही मुद्दे पक्के लक्षात आले का तुमच्या? बळजबरी जेवायचं नाही, भूक मारायची नाही, बळजबरी टॉयलेटला जायचं नाही, टॉयलेटचा वेग टाळायचा नाही. पक्के 4ही मुद्दे लक्षात आले तुमच्या? 5वा मुद्दा येतोय तूप. आपण तुपाला ना खूप विसरून गेलोय. तूप आपल्या घरात रोज असतं, आपण तुपाला ओळखतो, खूप वर्षापासून ओळखतो, पण विसरून गेले. तूप रोजच्या जेवणात आपण घेत नाही. इथून पुढे झोपताना प्रत्येक व्यक्तीने गावरान गाईचं 4 चमचे तूप आणि कोमट पाणी घ्यायचं. सर्वांना लक्षात येते का माझं बोलणं? रोज 4 चमचे गाईचं तूप, कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाणी आणि सोबत 4 चमचे गाईचं तूप घेतलं, तुमचं पोट साफ होईल. पोट साफ झालं म्हणजेच अर्धा आजार तिथं संपला, पोटाचा असो कुठलाही असो. तर मी रोज जर तुम्हाला 4 चमचे आयुष्यभर तूप खायला सांगतोय, त्याचं काही महत्व पण असेल ना. मी तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगेल त्याचं काहीतरी महत्व असेल, त्याचं काहीतरी बेस असेल तरच सांगेल, अन्यथा काही सांगणार नाही. तर तुपाचं महत्व सांगतो मी तुम्हाला. मला सांगा, मेलेल्या व्यक्तीला तूप लावतात तुम्हाला माहितीये का लावतात? कुठलाही व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर किंवा वारल्यानंतर 5 ते 6 तासानंतर आपण त्याचा अंत्यविधी करतो. मग त्याची बॉडी कडक होणे, शरीर कडक होणे म्हणून आपण त्याला तूप लावत राहतो. मला सांगा, मेलेल्या व्यक्तीला जर तूप नरम ठेवू शकतं तर आपण जिवंत आहे, ते आपल्याला किती नरम ठेवेल याचा विचार तुम्ही कधीच केला नाही. त्यामुळे रोज रात्री झोपताना 4 चमचे गाईचं तूप आपल्या पोटात गेलंच पाहिजे, ऍट एनी कॉस्ट. ऍट कंडिशन बदलायच्या नाही. आलं पहिलं महत्वाचं लक्षात तुपाचं. दुसरं तुपाचं महत्व सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कधी होम हवन केलेत? होम हवन करताना आपण तूप टाकतो. तूप टाकल्यावर काय होतं? जाळ होतो, म्हणजे अग्नी वाढतो.
याचा अर्थ तुपामध्ये अग्नी प्रदीप्त करण्याची शक्ती आहे. म्हणजेच काय, तूप अग्नी वाढवतं. तसं आपल्या पोटात एक भुकेचा अग्नी आहे, त्याला आपण जाठराग्नी म्हणतो. मग आपण जर वरून तूप खात राहिलो तर तो अग्नी तेज जाईल, अग्नी तेज जाईल तर आपल्याला भूक लागेल, भूक लागेल तर आपण निरोगी आहेत. तुम्हाला भूक लागत असली समजायचं तुम्ही निरोगी आहात, भूक लागणं बंद झाली की समजायचं काहीतरी गडबड आहे. म्हणून तूप किती महत्वाचे लक्षात ठेवा. आपल्याला ब्राह्मण पळी देतो तूप टाकायला, ती पळी ब्राह्मणाची असते, ती आपली नसते. ती पळी कधी हातात घेऊन पाहायची, वाकून पाहायची, तुमच्याकडनं त्या पळीचा तुकडा पडणार नाही, फक्त वाकेल. काय कारण सांगता येईल? हा, तूप टाकून टाकून ती नरम होऊन जाते. तशी ती तूप टाकून टाकून नरम होते. जर आपण तूप खात राहिलो तर आपले हे बोन्स किंवा हाडं नरम राहतील, इझिली तुटणार नाहीत, फक्त वागतील. किती महत्वाचे तूप हे पण बघा. 2 महत्वाचे मुद्दे समजले तुम्हाला तुपाचे. तिसरा मुद्दा सांगतो तुपाचा. सगळ्या लोकांनी आरक्षण मागितले, आपण पण आरक्षण मागतो. सध्या आपण सगळ्यांना आरक्षणचं खूप सध्या ट्रेंड चालू आहे. तर जरांगे पाटील मागताय, मराठी लोक पण मागताय, सगळ्या लोकांनी आरक्षण मागताय. 2 जातींना आरक्षण नाही मागितले आणि ते मागत पण नाही. कोणत्या 2 जाती माहिती तुम्हाला? ब्राह्मण पहिली, दुसरी नाही, मारवाडी. हा, बरोबर आहे उत्तर. ब्राह्मण आणि मारवाडी हे 2 लोक का आरक्षण नाही मागत? तूप खाता. मग तुपाचा आणि आरक्षणाचा काय संबंध? सांगू शकता कोण? बुद्धिवर्धक सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून ब्राह्मण मारवाडी लोकांना माहिती आहे, आपल्यासारख्या लोकांनी कितीही पाया पडले तरी त्यांची बुद्धिमत्ता आपल्यापेक्षा 3 पट जास्त आहे. म्हणून लहानपणापासून पोरांना तूप खाऊ घाला. पण आपण ब्राह्मण मारवाडी लोक लहानपणापासून पोरांना तूप खाऊ घालतात, आपण सूप खाऊ घालतो. आपल्या सुपामध्ये असतं मजा वाटते. बाळ 6 महिन्याचं झालं की त्याला सूप. म्हणून कृपा करून लहान बाळांना सुद्धा तूप खाऊ घाला, तो बुद्धिमान निर्माण होईल. आणि ज्या गर्भिणी आहेत किंवा ज्यांच्या पोटात बाळ आहे त्यांनी सुद्धा तूप खायचं. तुमचं बाळ बुद्धिमान जन्मेल. इतकं तुपाचं महत्व आहे. त्याच्या पुढचं तुपाचं महत्व सांगतो. एक ब्राह्मण व्यक्ती पूर्ण महाराष्ट्राचा राजा आहे. माहिती आहे कोण आहे? त्याचा राजा आहे, म्हणजेच मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागं ना स्वतःच्या काही संस्था आहेत, ना काही जमिनी आहेत, ना स्वतःकडे खूप काही पैसा आहे. मग सगळ्या लोकांना खिशात घेऊन फिरताय सध्या. याचं कारण फक्त आणि फक्त त्यांची बुद्धी सगळ्या पक्षांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, म्हणून ते सगळ्यांना घेऊन फिरतायत. म्हणून तुपामध्ये किती ताकद आहे लक्षात ठेवा. आपल्या घरात जर हात वर केले असे तर तुपाचे डबे हाताला लागले पाहिजे, तरच तुमच्या घरात आजार होणार नाहीत. आणि ज्यांच्या घरी तूप आता त्यांच्या घरात आजार कमी. आता पण शोधा तुम्ही तुमच्या घरात. म्हणून तूप घरातलं हलवायचं नाही. तूप घरातलं हल्लं की तुम्ही हल्ले. दरवर्षी 1 लाख रुपये तयार ठेवायचे दवाखान्यात भरायला. तुपाचे डबे घरातले हलवायचे नाही. आलं लक्षात? महत्वाचं तूप काय आहे? मला 5 मुद्दे सांगितले. 2 जेवण, 2 संडास, 5वा तूप, 6वा मुद्दा येण्याच्या आधी तुपाचं आणखी एक महत्व सांगतो. ज्या लोकांना फाशी दिल्या जाते ना, तर 1 महिना आधी ती फाशी डिक्लेअर केल्या जाते. हा पोट खराब करण्यासाठी 1 नंबरचा घटक आहे. त्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो किंवा घाण करतो. म्हणून जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. 1 तासानंतर. सवय लागायला वेळ लागेल, पण तो तुम्हाला पोटाचा त्रास देणार नाही. आलं का? महत्वाचं, पाणी हे जेवणानंतर 1 तासानंतर प्यायचं. मी सांगतो म्हणजे पाणी कमी प्यावं असं नाही, जितकं लागलं तितकं पाणी प्यायचं. कमी पाणी पिलं तर लघवीला आग होईल, लघवी पिवळी होईल आणि लघवीचा वास येईल. या 3 गोष्टी कमी पाण्याच्या लक्षणाच्या आहेत. पण कमी पाणी नाही प्यायचं, लागतं पाणी प्यायचं. नाही तर गैरसमज करून घ्याल की डॉक्टरांनी कमी प्यायला पाणी सांगितलं. कमी नाही प्यायचं, जेवढं लागलं तेवढं पाणी प्यायचं. आलं लक्षात पाण्याचं? आता तुम्हाला मी पाणी वाईट कसं आहे सांगतो. तुम्ही सर्वांनी लोणचं बनवले का? लोणचं कैऱ्या आणल्या तुम्ही तर काय करता सगळ्यात पहिले? अजून पुढं हा, पाण्यात टाकतो, त्याला पुसून घेतो. पुढं अजून डायरेक्ट मीठ हळदी टाकतो तुम्ही कट केल्यानंतर. त्याला आपण सुकवतो हा सगळ्यात मुद्दा आहे. तुम्ही जर त्याला सुकवलं नाही, 1 थेंब जरी पाणी राहिलं तुमच्या लोणच्यात तर संध्याकाळी लोणचं खराब होणार. माहिती ना? मग सगळ्या त्या लोणच्यामध्ये तिखट सारखं, मीठ सारखं, मोहरी सारखी, पण पाण्यामुळं प्रॉब्लेम झाला. चोर कोण आहे? फक्त पाणी. त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये शिल्लक पाणी झालं तर पोट खराब होते. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आलं महत्वाचं लक्षात? किती खराब आहे पाणी. तुम्ही ओली भाजी पण बनवता, कोरडी भाजी पण बनवता. कोणती भाजी लवकर खराब होते? भाजीमध्ये तेल सारखं आहे, मीठ सारखं आहे, जिरं सारखं आहे, मोहरी सारखं आहे, पण एका भाजीमध्ये आपण पाणी शिल्लक टाकतो म्हणून ती लवकर खराब व्हायला लागते. मग इथं पण पाणी चोर आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पाणी हे लागतं पाहिजे. तुमच्या काय कपडा अजून
सगळेजण काय करतात, कपडा टाकतात, माती टाकतात आणि पाणी टाकतात. कपडा टाकणं ठीक आहे, माती टाकणं ठीक आहे, पाणी टाकलं की आज मारायचा 3 दिवसात मारणार, फक्त पैसे खर्च करून मारणार, पण मारणार 100% पेशंट. त्याच्यावर तुम्हाला जर त्याला वाचवायचं असेल तर तुमच्या घरात कुठलंही तेल असेल तर ते तेल टाका. याचं उत्तर बरोबर होतं. असेल ना त्याच्या अंगावर तेल फेका, 100% तुमचा पेशंट वाचेल. पाणी टाकलं म्हणजे जखमा खराब व्हायला लागतात. हे तुम्हाला पण सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला असा पेशंट भेटेल असं मला वाटत नाही. पण घरात जर गॅसचा चटका लागला, तव्याचा चटका लागला तर लगेच बोट तेलात बुडवायचं. पाण्यात बोट बुडवलं की बुलढाण्याला जावं लागतं. तेलात बोट बुडवलं तर घरी बरं व्हायला. हे लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही. ते घरी बघा चटका लागला तेलात बुडवा, माझी आठवण येईल तुम्हाला. तेलात बोट बुडवा. आणि जर चटका लागला कोणाला आणि तेलात बोट बुडवलं जखम भरली तर मला कृपया फोन करून सांगा. मला तरी वाटलं की मी एवढं बोललो तर काहीतरी फायदा झाला. लगेच चटका लावून नका घेऊ, पण सांगतो. तर आलं का लक्षात पाणी किती खराब आहे. तुम्हाला डायलिसिस कशासाठी करतात माहिती आहे? डायलिसिस ज्या लोकांच्या किडन्या गेलेल्या असतात दोन्ही, त्यासाठी डायलिसिस करतात. डायलिसिस म्हणजे आपण किडनी विकत घेऊन किंवा किडनी भाड्याने घेऊन आपण आपलं लघवी किंवा युरिन त्याच्याद्वारे आपण फिल्ट्रेशन करून घेतो. आपण डायलिसिस साध्या भाषेत असं म्हणतो. मला सांगा, जुन्या काळामध्ये ना एवढे डायलिसिसचे पेशंट नसतात. आता खूप दिसायला लागले. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचे रांगच्या रांग असते, असे 10 पेशंट 15 पेशंट. ते आता का व्हायला लागले? ज्या किडनीचं 70 वर्ष आयुष्य आहे ती किडनी आपण 60 वर्षात थकून टाकतो. याचं कारण काय? दिसली बॉटल पी पाणी. पाणी पिले की तुमचं किडनीचं काम चालू झालं, एवढं तर कळतं तुम्हाला. पाणी पिलं लघवीला ते एवढं तर कळतं. त्याच्यामुळे काम नसताना तुम्ही किडनीला थकवलं म्हणून त्या किडन्या लवकर चालल्या. तसं जर तुम्हाला 10 तासाची कॅपॅसिटी, तुम्ही जर 12 तास काम केलं तर तुमचं थकणारच ना तुम्ही. तसं किडनी पण थकून चालली. तसं किडनीला कृपा करून अति पाणी पिऊन थकवू नका, तुम्हाला नुकसानच होईल. त्याच्यामुळे जेवढं लागलं तेवढं पाणी प्या. पाण्याचा मुद्दा सगळ्यांना समजला आता. 7वा मुद्दा सांगतो, फळ. फळ कोणते खायचे माहिती आहे आपल्याला? फळ असेच खायचे जे आपल्या आजूबाजूला पिकतात. आपले फळ कोणते? चिकू, पेरू, बोर. लक्षात ठेवा, सफरचंद म्हणजेच ऍपल, किवी आणि स्ट्रॉबेरी हे कधीच खायचे नाही. ऍपल कधीच घरात आणायचं नाही, कारण की ते आपलं फळच नाही. तुम्हाला जर ऍपल खायचं असेल तर काश्मीरला जा, रूम बुक करून ना, तिथं ऍपल खा. तिथलं ऍपल इथं खायचं नाही, कारण की ते आपल्याला पचणारच नाही. आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट असला की त्याला ऍपल नेऊन देतो. 3 दिवसात त्याला सुट्टी व्हायची असेल 5 दिवस सुट्टी आपणच वाढवतो. त्याची नुकसानीत काम आहे, फायद्यात तर काम नाही. तुम्हाला पेशंटला द्यायचं असेल तर डाळिंब द्या, द्राक्ष द्या, पपई द्या, पेरू द्या, ऍपल देऊ नका. अँड ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे ही आपली म्हण नाहीये, ही काश्मीर लोकांची म्हण आहे. अँड आवळा अ डे कीप्स डॉक्टर अवे ही आपली म्हण आहे. तुम्ही रोज एक आवळा खा, डॉक्टर पासून दूर जा, ही आपली म्हण आहे. ऍपल अ डे आपली म्हण नाहीये. म्हणून कृपा करून सफरचंद खाऊ नका. जर आजपासून सफरचंदचे पैसे वाचले तर आयुष्यभर 1 लाख रुपये वाचतील. आजचं जर तुम्ही खाल्ले नाही तर 1 लाख रुपये तुमचा फायदा होईल आजच्या व्याख्यानाचा, जर तुम्ही कोणी बदललं तर. मी 10 वर्षापासून सफरचंद खाल्लेलं नाही, मला काही फरक पडलेला, मी विसरून गेलो सफरचंदाची चव कसं असतं. सफरचंद काही रोलच नाही आपला, ते आपले ते पिकतच नाही तर आपण का खायचं ते? म्हणून कधी सांगतो, जे आपल्या वातावरणात पिकतात तेच फळ खायचं. आलं लक्षात? कोणते फळ खायचे? जे आपल्या इथं एरियात येतात तेच. पण मोठेपणा करून 200-200 रुपये किलोची सफरचंद कधी घरात आणायचे नाही आणि कोणाला पण द्यायची नाही. पेशंटला वाटलं तर पैसे 200 रुपये देऊन टाकायचे, तर सफरचंद देऊ नका. आणि 7 मुद्दे लक्षात. 8वा मुद्दा असं सांगतोय, विरुद्धांना. विरुद्धांनाचा अर्थ कळतो का तुम्हाला? दोन अन्न एका वेळेस खाता येत नाही असं माहिती आहे तुम्हाला? कोणते? कारला, वांग, नॉनव्हेज आणि दूध. बरोबर सांगितलं. ते हे विरुद्धांना मी तुम्हाला सांगतोय आयुष्यात कधीच खायचे नाही. कोणी दिलं, पैसे दिले 10,000 रुपये आणि खा तर कधीच नाही खायचे, की ते कारण की विष असतं. तर हे सगळं विरुद्धांना मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिले विरुद्धांना लक्षात ठेवा, वालसंगीचे ज्यूस सेंटर, सिल्लोडचे ज्यूस सेंटर, धावड्याचे ज्यूस सेंटर, पाराचे ज्यूस सेंटर, औरंगाबादचे ज्यूस सेंटर, पुण्याचे ज्यूस सेंटर, हे जे ज्यूस सेंटर असतात ना, उन्हाळ्यात आपल्याला ज्यूस पितो आपण, हे सगळे त्वचेचे डॉक्टर आणि पोटाचे डॉक्टर यांचे दवाखाने चालवण्याचे सोर्स आहेत. दूध आणि फळ एकत्र खायला सांगितलेलं नाहीये, पण आपण ते 2-4 फळ टाकतात, दूध टाकतात, मिल्कशेक म्हणून 70 रुपयात 1000. कधीच प्यायचं नाही. मिल्कशेक किंवा ज्यूस कधीच प्यायचं नाही. कोणी पाजतो म्हटलं त्याला मला उसाचा रस पाच किंवा चहा पाच, म्हणून हातात ज्यूस घ्यायचं नाही. पहिलं विरुद्धांना समजलं, दूध आणि फळ. दुसरं विरुद्धांना आपण जे रोज खातो, शिकरण. खाता किती लोक शिकरण खाता का? शिकरण, केळाचं शिकरण खाता का? हा, मला सांगा, केळाचं शिकरण आपण ना पातेल्यात नाही बनवून ठेवत खीर सारखं, ते आपण वेळेवर बनवतोय. का बरं?
काय? हा, काळं पडतं, बरोबर उत्तर. मग तुम्हाला बाहेर काळं पडायची काळजी, पोटात काळं पडायची काळजी नाही का? बाहेर दोघंच भांडायला लागले, पोटात अजून दुसरे पण लोक आहेत, पाणी आहे, दुसरे अजून ऍसिड्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत ना त्या. म्हणून कधीही शिकरणाला हात लावायचा नाही. पण सगळ्या महिला उपासाच्या दिवशी शिकरण खातात, अजून पोट खराब होतं. म्हणून कधीही शिकरण आजपासून लक्षात घ्या, शिकरण हे विष आहे. म्हणून दूध आणि केळ कधीच खायचं नाही. आले दोन्ही विरुद्धांना लक्षात. तिसरं विरुद्धांना दूध आणि मीठ. दूध आणि मीठ कधीच खायचं नाही एकत्र, पण आपण एका गोष्टीत खातो, दूध आणि भाकर किंवा दूध पोळी. आणि दूध पोळीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला दूध पोळी किंवा दूध भाकर खायची त्या दिवशी भाकरीत किंवा पोळीत मीठ टाकू नका. स्वतःचं आयुष्य खराब करू नका. बिना मिठाची पोळी किंवा भाकर बनवा, मग खाऊ शकता. दूध भाकर आणि ठेचा खातो आपण, चांगलं वाटतं आपल्याला, ठेच्यामध्ये खूप मीठ असतं. म्हणून दूध भाकरच खायचे, ठेचा सोबत नाही. दूध भाकर खाताना तोंडी लावायला भाजी घ्यायची नाही, ते पण विरुद्धान नाही. आपल्याला वाटतं आपल्याला मलाच काय ऍसिडिटी होते, मलाच का पोट खराब होतं, आपल्याला माहितच नाही आपण काय खातो रोज. म्हणून दूध आणि मीठ एकत्र खायचं नाही. दूध आणि मीठ आपण एकत्र अजून खातो, दूध आणि खारी. चहा आणि खारी कधीच खायची नाही. चहा ब्रेड खाऊ शकता कधीतरी किंवा चहा टोस्ट, पण चहा आणि खारी कधीच खायची नाही. चहा आणि खारे बिस्किट मोनॅकोचे कधीच खायचे नाही, मोनॅको मध्ये मीठ असतं. चहा आणि गोड बिस्किट तुम्ही कधीतरी खाऊ शकता, ते पण रेग्युलर नाही खायचं. पण चहा गोड बिस्किट खा, पण चहा आणि खारे बिस्किट कधीच नाही खायचे. आले तिन्ही विरुद्धांना लक्षात. चौथ्या विरुद्धांना फ्रूट सलाड, ते गाड्यावर मिळतं, 2-4 फळं एकत्र करतात, त्यात दूध टाकून देतात, ते पण कधीच खायचं नाही. पाचव्या विरुद्धांना सांगतोय, सगळ्यांना आवडतं. आपण चिकन मटन खाता कोणी? काही लोक खात असतील, आता ते नाही म्हणतील, घाबरू नका, काही नाही होत. सांगा मला, चिकन जे लोक चिकन मटन खातात ना त्यांना तिखट आवडतं चिकन. कोणाला फिक्क चिकन नाही आवडत, तिखट. तिखट खाल्ल्यानंतर ना आपल्याला आग व्हायला लागली पोटात, आपल्याला सुद्धा काहीतरी गोड खावं. एकदा मांस खाल्ल्यानंतर किंवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दुधाचे पदार्थ खायचे नाही. कोणी काही म्हणलं तरी, मांस खाल्लं संपला विषय. दुधाचे पदार्थ बिलकुल खाऊ नये. एकतर मांस खाऊच नका, पण खाल्ला तर त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ खाऊ नका. आला मुद्दा लक्षात? सगळ्यात महत्वाचा, दूध आणि मांस एकत्र खायचं नाही. सॉरी, त्याच्या विरुद्ध आणणे असे मला वाटत नाही. त्यामुळे त्याचं काही मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की शाश्वती देऊन ते विरुद्ध आणणे. पण मी जे एवढं सांगितलं विरुद्ध आणणं हे आयुष्यात कधीच खायचे नाही. आलं लक्षात? विरुद्ध आणणं. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, तेल कोणतं खायचं? सगळ्यात चांगलं तेल आहे करडीचं. त्याच्यानंतर 2 नंबर सूर्यफूल, 3 नंबर शेंगदाणा आणि 4 नंबर सोयाबीन. तुम्हाला चांगलंच तेल खायचं असेल तर करडीचं तेल घाण्याचं खायचं. त्याच्यानंतर करडीचं तेल खाऊ शकत नसेल, अवेलेबल होत नसेल, महाग पण आहे थोडं, तर सूर्यफूल तेल बेस्ट आहे. शेंगदाणा तेल पण ठीक आहे, पण त्याच्यानं पित्त खूप वाटतं, म्हणून शेंगदाणा तेल पण जास्त यूज करता येत नाही. आणि हे तर मी तर सांगणारच नाही की आपलं सोयाबीनचं तेल खायला पाहिजे. आता एक नवीन तेल आहे, राईस ब्राईन ऑइल. माहिती आहे राईस ब्राईन ऑइल तुम्हाला? कमाई त्याच्या गरजेपेक्षा 3 पट जास्त आहे. कारण की श्रीमंत लोकांना असं वाटतं की राईस ब्राईन ऑइल खाल्ल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉल कमी होईल, ते चांगलं असतं, कारण की महाग आहे ना. असं काहीही नाहीये. राईस ब्राईन ऑइल आपल्या इथे होतच नाही तयार, तर ते आपलं ऑइलच नाहीये. म्हणून आपलं ऑइल कोणतं? जे आपल्या इथं पिकतं तेच ऑइल. आलं लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, गोड खातो ना आपण. मला सांगा, जेवल्यानंतर गोड खातो आपण, सगळ्यांना माहितीये. हे कोणी सांगितलं आपल्याला खायला? चांगलं वाटतं, बरोबर आहे. पण कोणी सांगितलं असेल ना? माहिती सांगितलं कोणी? नाही माहित. मी सांगतो, हे आपल्याला इंग्रज लोकांनी सांगितलेलं आहे. स्वीट डिश, त्याला डेझर्ट म्हणतो आपण, बरोबर आहे. जेवल्यानंतर गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतं. इंग्रज लोकांनी 150 वर्षापूर्वी आपल्याला मनावर बिंबून गेलेले आहेत ते. तर त्यांच्याकडे 3 डिग्री टेम्परेचर, आपल्याकडे 35 डिग्री टेम्परेचर. आपण जसं इथं आहे तसं वागायला पाहिजे. कधीही जेवणाच्या आधी गोड खायचं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला भूक लागली असती तेव्हा गोड हे जड अन्न असतं, गुरु आहार आहे ना तो. तर आपल्याला गोड खातो, त्याचं रूपांतर फॅट मध्ये होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर भारतात राहत असाल तर गोड जेवणाच्या आधी. पंक्तीत बसले की पहिले गुलाबजामुन, पहिले बुंदी खाऊन घ्यायची. एखाद्या लग्नात गेले तर पहिले शिऱ्याच्या स्टॉलवर घुसायचं, 2 वाट्या शिरा खाऊन टाकायचा. पण आपण काय करतो, पहिले सगळे लेवल करतो आणि नंतर शिरा खातो. बिलकुल चुकीचं आहे. जेवणाच्या आधी गोड खायचं, जेवणानंतर गोड खायचं नाही. जुन्या लोक नॉनव्हेज बनवत असले, समजा चिकन मटन बनवतात, तर तो पाहुणचार खूप सोपा आहे. पाहुणे आले, चिकन आणि खुश, आपणही खुश, बाया पण खुश, सोपं आहे ना ते. पण जर व्हेज पाहुणे आले तर फार अवघड आहे. वरण भात भाजी पोळी करा, शिरा करा, श्रीखंड करा, करतो ना आपण. आपण काय करतो, आपले जावई आले, कोणी
शेवटी शेवटी त्यांना अजून शिरा घ्या म्हणतो, घ्या 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 शिरा, घ्या श्रीखंड. आपण आपल्या पाहुण्यांची वाट लावत राहतो. पाहुण्याला तुम्हाला जर आनंद त्याला पाठवायचा असेल तर त्याला जेवणाच्या आधी गोड खा म्हणा. आणि जर नाही खाल्लं त्याला आमच्या डॉक्टरने आम्हाला सांगितलंय आम्ही जेवणाच्या आधी गोड खाऊ. तुम्हाला जेव्हा खायचं तेव्हा खा, पण जेवणाच्या आधी गोड खायचं, जेवणानंतर गोड खायचं नाही. आला गोडचा मुद्दा लक्षात? एवढे सगळे मुद्दे लक्षात येतात ना तुमच्या? बोर नाही होते ना? त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, महत्वाचा मुद्दा आहे जेवण कसे करावे. जेवण करण्याची पद्धत आहे ना. आपल्याला जेवणाला व्हॅल्यूच नाहीये. 5 मिनिटात आलो तो जेवण, आलो फुटका मोडून असं म्हणतो आपण, म्हणतो ना, आलो आलो असं. जेवणाला व्हॅल्यू देणं गरजेचं आहे, कारण आपण त्यासाठीच कमवत असतो. तर जेवण कसं करायचं सांगतो मी. जेवण करताना फक्त जेवणच करायचं. जेवण करताना दुसरे कामं करायचे नाहीत. 20 रन 2 ओव्हर चालू आहे जेवण, विकेट पडले की तुम्हाला टेन्शन. कोणी सांगितलं? एक तर मॅच पाहून घ्या, नाही तर जेवून घ्या. सासूनीचे भांडण चालू आहे, मालिका पाहणं चालू आहे, जेवण चालू आहे. कशाला त्यांचं सासून? एक तर तुम्ही मालिका पहा, नाही तर जेवून घ्या. तिसरा मुद्दा, फोनवर बोलणं चालू आहे, तुम्हाला उद्या पैसे आणून दे, तर पाहून घेईन. शिवाय देऊन घ्या, नाही तर जेवून घ्या. जेवताना फक्त आनंदात जेवण करा. जेवण चालू आहे, जाळपोळ कुठं चालू आहे? आपण इंदोरला. आपण तर मुख्यमंत्री का मध्य प्रदेशचे? कशाला न्यूज बघायच्या? एक तर जेवण घ्या, नाही तर न्यूज बघून घ्या. म्हणून सांगतो, जेवताना फक्त जेवण करायचं, आनंदात जेवण करायचं. आपलं मन त्यात असलं पाहिजे, तरच पचन चांगलं होईल. तुम्ही डॉक्टर बदलून काही फायदा नाही. डॉक्टर फक्त वेगवेगळ्या गोळ्या बदलतील आणि ह्या स्कोप्या त्या स्कोप्या सगळ्या करत बसतील. तुमचं मन जर ठिकाण नसलं तर काही फायदा होणार नाही. आलं लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, तुमच्या घरी जी बाई जेवण बनवत असेल, तुम्ही स्वतः, तुमची मावशी, तुमची काकू, तुमची सासूबाई, कोणी जे बाई तुमच्या घरी मावशी, ती बाई टेन्शन मध्ये असताना तिला जेवण बनवू द्यायचं नाही. जेवण टेन्शन मध्ये बनवलं की तिच्या बरोबर ती सगळ्या घराचं पोट खराब करणार. म्हणून पुरुषांना एक विनंती आहे, बायांशी वाद घालूच नका. बायांशी वाद घातला की ती तिच्या बरोबर पूर्ण घराचं पोट खराब करणार. म्हणून लक्षात ठेवा, जेवण हे तिला आनंदातच बनवलं गेलं पाहिजे. जेवण आनंदात का बनवल्यानंतर, आता बरेच लोक जेवण बनवताना ना, कोणी स्त्रोत तुमचं जेवण चांगलं बदलेल. याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. मी आतापर्यंत जेवढेही भंडाऱ्यात जेवलोय, त्या भंडाऱ्यात एकही जेवण मला वाईट लागलेलं नाही. याचं कारण भंडाऱ्यात खूप काही सगळं सामान नसतं, पण त्यामध्ये भावना चांगल्या असतात. म्हणून आतापर्यंत भंडाऱ्यातलं वरण पण चांगलेलं आहे, पोळी पण चांगली लागली आणि भाजी पण चांगली लागली. भावनेचं इतकं महत्व असतं हे लक्षात घ्या. म्हणून लक्षात ठेवा, जेवण हे आनंदातच बनवायचं. आला लक्षात मुद्दा? त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, जेवण संपवत असताना 10 वेळेस भात घ्या, 10 वेळेस वरण घ्या, 10 वेळेस पोळी घ्या. अन्न ताटात ठेवून हात धुवायचा नाही. देवाने तुम्हाला जेवायला परमिशन दिली, फेकायला परमिशन दिलेली नाहीये. भोगावं लागेल. म्हणून अन्न ताटात असताना हात धुवायचा नाही. तुम्हाला 2 ताटं दिले, एक स्वच्छ ताट दिलं आणि एक असंच पोळी भाजी हात धुतलेलं ताट दिलं. कोणतं चांगलं वाटेल बघायला? स्वच्छ ताट वाटेल. मग देवाला पण स्वच्छ चांगलं आवडत असेल ना, देव पण वरून बघतोय ना. म्हणून आणि याच्यामुळे काय फायदा होतो, आपले जे लहान बाळ असतात आपल्याकडे बघतात, त्यांना असं वाटतं की आपलं आई पप्पा ताट स्वच्छ करतायत, आपल्याला पण स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यावर पण चांगले संस्कार होतात. म्हणून अन्न ताटात ठेवून हात धुवायचा नाही. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, लग्नामध्ये आपण जेवायला जातो ना, लग्नामध्ये एखादा माणूस पळत येतो, अरे संपलं सगळं, इथं काही खरं नाही, असं होतं ना. काही लोक फुटलं म्हणतात, होतं ना, पोळ्या संपल्या असं. हे संपलेलं नसतं, आपण संपवलेलं असतं. 2 जणांचं जेवण 1 जण वाढून घेतो आणि संपवतो, म्हणून ते संपलेलं असतं. असे पाप करू नका. ज्यावेळेस संपलेलं असं जेव्हा न्यूज बाहेर पसरते ना, या मुलीचे किंवा मुलाच्या आई वडिलाच्या हृदयामध्ये असे ठोके 120 चालू असतात. हे तुम्हाला अनुभव आला असेल. कुठलेही आई वडील कितीही चिकट असू द्या, कितीही लपंग असू द्या, किती चोर असू द्या, स्वतःच्या मुलीचे किंवा मुलाच्या लग्नात कमी पडावं असं त्यांना कधीच वाटत नाही. म्हणून लक्षात ठेवा, असे पाप करू नका की संपलं सांगत फिरायचं आणि स्वतः संपवायचं. संपत नसतं, आपण ते संपवलेलं असतं. मग जेवढं लागलं तेवढं प्लेटमध्ये वाढून घ्यायचं. आलं लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, तुम्ही गुलाबजामुन घरी बनवता ना, रसगुल्ले पण बनवता, जिलेबी पण बनवता. एका वेळेस किती गुलाबजामुन खाता? किती? 4. तुम्ही किती खाता? 2 खाता. कोणी 4 का 10 खायचे असतात? काय म्हणणं? मग काय होतं, लग्नात गुलाबजामुन संपले असं न्यूज येते. मग त्यावेळेस तो केटरर्स पण परेशान होतो आणि मुलीचे आई वडील पण परेशान होतात. त्यांना वाईट वाटायला लागतं. केटरर्सला असतं 50-500 लोकांचं जेवण असेल तर 4च्या हिशोबाने 2000 गुलाबजामुन बनवतो. पण एक जर 10 खायला लागलं तर कुठं पुरतील ते? म्हणून ते पण पाप करू नका. घरी जेवढे गुलाबजामुन खातात तेवढेच तिथं खा. पाप ओढून घरी आणू नका.
आलं लक्षात? जेवण कसं करायचं, जेवणाची पद्धत तुमच्या सगळी लक्षात आली. याच्या पुढचा मुद्दा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला मी मुद्दे सांगितलेत ना, हे मुद्दे मी पुस्तकात वाचून सांगितलेत किंवा मी त्याचा अभ्यास केलाय, बरोबर आहे, ते खरं आहे. हा मेसचा मुद्दा आहे ना, मी शोधलेला आहे. मी मेसवर 10 वर्ष जेवलेलो आहे. मी मेसवर धंद्यामध्ये ना एक यश असतं. समजा एखादं सिमेंटचं दुकान टाकेल, एखादं फर्टिलायझर टाकेल, एखादा डॉक्टर आहे, सिमेंटचं दुकान टाकलं की पहिले 4 गोण्या घेऊन बसतो, नंतर मोठा होतो. फर्टिलायझरवाला पहिले 4 डबे नंतर मोठा होतो. याला प्लॉटिंगवाला पहिले 2 प्लॉट विकतो, नंतर खूप मोठी प्लॉटिंग टाकतो. समजा एखादा किराणा दुकानदार आहे, पहिले छोटं किराणा दुकान टाकतो, नंतर मोठं किराणा दुकानदार होतो. पण मेसवाला तुम्ही श्रीमंत झालेला पाहिला का कधी? मी तरी नाही पाहिला. एखादा पाहिला असेल तर कोणी हात वर करा. मेसवाल्याचं फक्त चरितार्थ चालतो, श्रीमंत होत नाही. मला जर कोणी मेस टाकतो असं विचारलं तर मी म्हणतो त्याला टाकू नको. मेस मध्ये यश भेटत नाही. काय कारण असेल? हा काय? हा म्हणजे जेवण चांगलं देत नाही, बरोबर आहे. मग जेवण चांगलं देत नाही म्हणजे याचा अर्थ तो लोकांचा नुकसान ना. किराणा दुकानदार आगाऊ आहेत, डॉक्टर आगाऊ आहेत, इंजिनियर आगाऊ आहेत, पाणी बाकी दुसरे लोखंडवाले आगाऊ आहेत. यांना कसं काय यश मिळतं? प्लॉटिंगवाले आगाऊ आहेत. हा, हे 100% उत्तर बरं आहे. अन्न हे परब्रह्म आहे, त्याच्यामुळं ते देवाला देव त्याला माफ करत नाही. म्हणून मेसवाला कधीही श्रीमंत किंवा आनंदी तुम्हाला दिसणार नाही. 100% तिथं ते पराती वाजत असतात, पुढचे वाजत असतात आणि ते वाद चालू असतात. म्हणून कधीही मेसवाला श्रीमंत होत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला काही मेस नाही टाकायची, पण आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले असेल तर तुमच्या पण मनात जेव घालणं पाहिजे, तुमच्या पतीच्या पण मनात जेव घालणं पाहिजे, मुलाच्या पण मनात असेल तरच जेव घाला. अन्यथा पाहुण्यांचं पोट खराब करू नका. कोणी तुमच्या घरी जेवायला आलेलं नाहीये, सगळे आनंदी असतील तरच त्याला जेव घाला. चांगल्या भावनेने जेव घाला, ते जेवण पण त्याला पचेल. कोणाला पार्टी द्यायची असेल तर इथून द्यायची. त्यांना म्हणा तुम्हाला जे खायचं ते आज खा, माझा वाढदिवस आहे, पार्टी देऊ का नको असं करायचं नाही. कारण की अन्न हे परब्रह्म असल्यामुळं सगळे जे लेजंड लोक असतात किंवा सगळे जे रिच किंवा श्रीमंत लोक असतात किंवा जे नावाजलेले लोक आहेत हे सगळे अन्नदान करतात. गजानन बाबाचे ते हे असतं, काय म्हणतात त्याला, प्रगट दिन, अन्नदान करतात. हे तुम्हाला मी पहिलं उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर उदाहरण पुढचे सांगेल. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, हे तर उदाहरणच आहे, पण आपलं जवळचं उदाहरण आहे, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, प्रत्येकाने ते केलं पाहिजे. म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही लगेच दान करत राहा, पण जर आपल्याकडे सगळं असेल तर अन्नदान हे खूप चांगलं काम आहे, म्हणून अन्नदान करा. आला का मुद्दा लक्षात तुमच्या? मेसचा मुद्दा लक्षात आला लक्षात मेसचा मुद्दा सगळ्या. कोणाला जर मेसवाला श्रीमंत झाला तर मला हात तिथून फोन करायचा, माझा नंबर घेऊन टाकायचा. मी तर आतापर्यंत नाही पाहिलेला. आला लक्षात? त्याच्या पुढचा मुद्दा आहे सायंकाळचं जेवण. सायंकाळचं जेवण आपलं ना असा एक नियम आहे, सूर्यनारायण महाराज शांत व्हायच्यात झालं पाहिजे, म्हणजेच सूर्य शांत व्हायच्यात म्हणजे संध्याकाळी. आता आपण कसं शेतात काम करतो, घरी यायला वेळ लागतो, तरी 7 वाजेपर्यंत आपलं जेवण संपलं पाहिजे. याचं कारण काय? जेवणातून झोपण्यात 3 तासाचा 4 तास आपोआप गॅप होऊन जातो, ते सगळे आपल्याला पोट साफ होतं आणि पचन चांगलं होतं. तुम्ही जर 10ला जेवाल तर आयुष्यात कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन काहीही होणार नाही. लक्षात ठेवा, स्वयंपाक आल्या करा. तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब आम्ही तर शेतातून येतो, तुम्ही काय सांगायला लागले, त्याचे उत्तर माझ्याकडे नाही आहे. मी तुमच्या घरी येऊन थोडी स्वयंपाक करू शकतो. तुम्ही तुमचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर संध्याकाळी 7ला जेवायचं. सगळ्यांनी पाहिलेली आहे. गावरान कोंबडी आहे ना, दिवसभर दाणे खात राहते एक, पण रात्री तुम्ही तिला ना टोपलंभर दाणे द्या, ती एकाही दाण्याला टच करत नाही. काय कारण? पोल्ट्री फार्मची कोंबडी का बरं खाते? उत्तर असं आहे, देवाने म्हणा निसर्गाने म्हणा कोंबडीला एक बुद्धी दिलेली की अंधार पडला की चुपचाप बसायचं. ती काहीच पाहत नाही. अंधार पडली तुम्ही जेव्हा टोपलंभर दाणे ठेवा, ती खाणार नाही. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. पोल्ट्री फार्म बघितलाय सगळ्यांनी? तिथे लाईट लावल्या 100. का बरं लावलेले असतात? दाणे दिसासाठी, बरोबर. अजून करमाट, बरोबर आहे, मोठं व्हायसाठी. आता हे जे तुम्ही उत्तर सांगितले ना, मी पोल्ट्री फार्मच्या मालकाला सुद्धा विचारलं होतं की इथं लाईट का लावतात. त्यांनी पण मला काय सांगितलं होतं, थंडी वाजते. मग म्हटलं एकच हीटर लाव. कोणी इतकी लाईट लावायची गरज नाही ना. हे म्हणतात आजारी पडण्याचा आणि गरम होण्याचा काही संबंध नाही. त्यांना आपल्याला असं भासवावं लागतं की दिवस चालू आहे, म्हणून ते रात्रभर खात राहतात, म्हणून 100 लाईट लावले असतात.
तुम्हाला जर कोंबडी व्हायचं तर रात्री का, ज्याला ज्याला पोल्ट्रीची व्हायची ते रात्रभर का. सगळे जाड पुरुष आणि सगळ्या जाड स्त्रिया रात्री तोंड काय करा, तुम्हाला कधीच डॉक्टरकडे जायचं गरज पडणार नाही. रात्री जर मेली ना तर रात्री तिला कुठलाच कावळा खायला येत नाही. सकाळी 5:30 वाजता ते कावळे खायला येतात. हे बघितलं असेल तुम्ही. त्या कावळ्यांना सुद्धा बुद्धी आहे की सकाळ होऊ द्याव, आपल्याला बुद्धी नाही. पिशवी आली रात्री पण नाही म्हटलं. मग ती एवढी महिलांपैकी नाही सांगता येणार. लता मंगेशकर समाजाची पण गरज आहे, शरीराची पण गरज आहे. तिनं त्या लग्नाचा त्याग केला कशासाठी? तिला वाटलं लग्न जर आपण केलं तर आपले हार्मोन्स बदलतील, आवाज बदलेल, मुलं बाळ झाले तर त्यांना आपल्याला संगोपन करण्यात वेळ जाईल, नवरा काय पुढे जाऊ देतो का नाही माहित नाही, कारण म्हणून तिनं लग्नाचा त्याग केला. तुम्हाला मी लग्नाचा त्याग करायला सांगितलं नाही, फक्त जेवण झाल्यानंतर काही खाऊ नका एवढा तरी त्याग करा. आणि एवढा जर तुम्ही होत नसाल तर तुम्ही मनुष्य पण नाही, प्राणी पण नाही. प्राणी पण त्याग करतात, त्याच्या पुढचं काय मला माहित नाही ते असाल तुम्ही. म्हणून जेवण झालं खूप जवळचा संबंध आहे. वाक्याचा अर्थ लक्षात येतो का तुमच्या? मन आणि पचन आपलं खूप जवळ आहे. तुमच्या वालसंगीमध्ये, धावड्यात किंवा तुमच्या पारदमध्ये इकडे तिकडे ना अशी तुम्हाला खूप पेशंट, औरंगाबादला गेलो, पुण्याला गेलो, यार माझी ऍसिडिटीच कमी होत नाही, असे पेशंट भेटतात ना आपल्याला. असतील तुमच्याकडे पेशंट, त्यांच्याकडे सगळ्या स्कोपी नॉर्मल, ब्लडची तपासणी, सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात. त्यांना एकही डॉक्टर प्रश्न विचारत नाही तुझ्या मनात काय चालू आहे. तो रोज त्याच्या बायकोशी भांडतो, आई वडिलाशी भांडतो. 1 कोटी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 3 वेळेस टॉयलेटला 3 वेळेस लघवीला येते. माहितीये का बरं? आपल्याला तर आपण काही खाल्लेलं नसतं वाईट, पण भीती वाटते परीक्षेत येईल का मला प्रश्न, नापास होईल का मी. आपल्या घरी तुमच्या आईला तुम्ही म्हटलं मला वाढ आता जेवायला, भूक पण चांगली लागली, जेवण पण चांगलं आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, मग त्या वाढण्याच्या तुमच्या बसण्याच्या वेळेत 5 मिनिटं तुम्हाला जर वाईट बातमी ऐकू आली तर तुम्हाला जेवण. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, व्यायाम सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज व्यायाम केला पाहिजे. आता बरेच वेळेस असे प्रश्न, वेगळी गोष्ट आहे, दिवसभर काम करणं ही वेगळी गोष्ट आहे. व्यायाम तुम्ही जेव्हा करता तेव्हा छातीत धडधड होत राहते आणि घाम येतो, आणि तुम्ही तुमच्या मनाला पण सांगत राहतात की मी व्यायाम करतोय. दिवसभर शेतात का करायचा? ज्या व्यायामाने आपण थकलो पाहिजे याला व्यायाम म्हणतात. उगाच पायी 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 तुम्ही वाल घेऊन रोज शिवण्याला बी गेले काही होणार नाही, फक्त पाय दुखतील. गप्पा मारत चालण्याला व्यायाम म्हणत नाही. छातीत धडधड झाली पाहिजे त्याला व्यायाम म्हणतात. सूर्यनमस्कार करा, उठबशा करा, बॅडमिंटन खेळा. सुट्टी घेत असाल तर तुम्ही आजारी पडायला पण तयार राहायचं, आजाराची कंप्लेंट करायची नाही. आज थंडीच वाजते, आज साखरपुडाच आहे, आज बाजूला लग्नच आहे, आज याच्या घरी हेच आहे, हे कारण लावायची नाही. स्त्रियांना 3 दिवस सुट्टी, पाळी आलेला दिवस, दुसरा स्वतः आजारी असणारा. पण आपण व्यायाम विसरून गेलोय, म्हणून रोज व्यायाम करायचा. विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे का? विराट कोहली माहिती आहे ना? विराट कोहलीनं जर आपल्याला कोणाला जरी बुक्की मारली ना एक जोरात भरून तर आपला जीव जाईल, इतकी ताकद आहे त्याच्या हातामध्ये. बोलला म्हणा 1 लाख रुपये तो एक पाणीपुरी खा, तो खात नाही. 1 लाख रुपये सुद्धा खात नाही. आपण तर 1 मिनिटात 1 सेकंदातच खातो. कोणी पाणीपुरी लगेच खाऊन घेतो. याचा अर्थ आपली वृत्ती बरोबर नाही किंवा आपल्याला त्याग नाहीये. तुम्ही अक्षय कुमारला संध्याकाळी 10 लाख रुपये देऊन 8 वाजता जेवायला बोला, तुमच्या घरी तो येत नाही. तो म्हणतो माझी 6:30 बजे मेरा खाना हो गया. तेव्हा माणूस लेजंड होतो, तेव्हा माणूस तेवढा लेवलला झाला. आता शेवटचा किंवा त्याच्या आधीचा एक मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा मी हटकून शेवटी ठेवलाय, तो कृपा करून शांततेत ऐका. ह्या मुद्दा सांगण्याआधी मी तुम्हाला माझी दोन गोष्टी सांगतो. मी काही कुठला बाबा नाहीये किंवा कुठला ज्ञान देणारा माणूस नाहीये किंवा त्याची माझी एवढी काही लेवल नाही किंवा कुठला मी महाराज नाहीये. तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल, त्वचेचे आजार, पोटाचे आजार, BP, शुगर हे जर तुम्हाला वाढू द्यायचे नसेल, कुठल्या तरी एका शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग ती शक्ती तुमचे आई वडील असतील, गजानन बाबा असतील, स्वामी समर्थ असतील, पांडुरंग असतील, देवी असेल, म्हसोबा असं करू शकले पाहिजे. आता हे कसं काम करतं कोणी मला विचारेल ना. आता तुम्ही सगळं मला विचारू शकत नाही, कारण की कसं काम सांगावं लागेल ना मला ते. कसं सर तुम्ही म्हणता बरोबर, देवाची प्रार्थना करा, देवाची पूजा करा किंवा नामस्मरण करा, पण काम कसं करतं हे सांगतो तुम्हाला मी. कोरोनात सगळ्यांनी भोगलाय, तुम्ही पण भोगला, आम्ही पण भोगला, बरोबर आहे. कोरोनामध्ये ना आपले लोक 100 मेले आणि मुस्लिम समाजाचे लोक 4च मेले. हे तुम्हाला बरोबर आहे, 100% उत्तर बरोबर आहे. मग त्याच्याने काय झालं? मग त्यांचं बरोबर जास्त असल्यामुळे आणि ते दबाजावर अल्लावर जास्त विश्वास ठेवतात. आपला पण 36 कोटी देवावर विश्वास आहे. झाला आपल्याला पण झाला.
पण आपण घाबरून जास्त मेलो. कोरोनानं आपण कमी लोक मेले. त्याचं कारण काय झालं, जेव्हा आपण घाबरलो तेव्हा आपला ॲड्रिनल नावाचा एक हार्मोन असतो तो खूप सिक्रेट झाला. तेव्हा तसं म्हणता येतं. त्यांना 100% देवावर विश्वास आहे, आपल्याला 30% विश्वास आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे आपला. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांचा देवावर आपल्यापेक्षा जास्त विश्वास आहे, म्हणून ते मानसिकरित्या सुखी पण आहेत. माझं आता वय 44 रनिंग आहे. 44 वर्षात एकाही मुस्लिम समाजाच्या माणसानं आत्महत्या केलेली मी अजून ऐकलेली नाहीये. तुम्ही ऐकली का? आपला लगेच लटकून घेतो. याचं कारण काय, त्याच्या म्हणजे काही जर आजार होऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला स्पिरिच्युअल पॉवर किंवा देवाची प्रार्थना करणं महत्वाचं आहे. आला सर्वांच्या लक्षात काय देवाचा मुद्दा? आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे मी सांगतो. मुस्लिम व्यक्तीला ना तुम्ही 1:30 वाजता 300 रुपये रोजाच्या माणसाला 3000 रुपये द्या, तो तुमच्या सोबत येत नाही. तो म्हणतो पाय महिला नमाज पडके. आता त्याला म्हणतात भक्ती. आपण लगेच पळतो 3000 बघितले. तेव्हा तिथूनच खरी भक्ती सुरू होती. मी मागच्या वर्षी दुबईला गेलो होतो. दुबईला गेल्यानंतर पाय ठेवल्यानंतर असं वाटतं की आपल्याला आपल्यापेक्षा 200 वर्ष पुढे आहेत. अवेलेबल नाही आहे. शिकण्यासारख्या त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी आहेत. चांगल्या गोष्टी शिकणं आपण गरजेचं आहे. मुद्दा लक्षात आला. त्याचा पुढचा मुद्दा आहे नामस्मरण. नामस्मरण सगळ्यांना माहिती आहे. देवा म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, कोणी कोणी स्वामी समर्थ म्हणतं हे रोज करणं गरजेचं आहे. याचे फायदे पण असतात. आता आजकाल ते तुम्हाला माहिती आहे चॅन्टिंग मशीन भेटतं, किंवा 2-3 दिवस आपल्याला थोडं अवघड जातं, पण 1-3 दिवसानंतर जेव्हा तुमचं बटन दबेल ना तेव्हा बरोबर तुमचा आपोआप मंत्र उच्चार होईल आणि राग येत नाही. तुम्ही स्वतः करून बघा. तुम्ही समजा एखाद्या तुमच्या हातात जर चॅन्टिंग मशीन असेल ना, तुमच्या जर समजा कोणी चुकी पण केली तर तुम्ही त्याला रागवत नाही. फायदा आपल्यालाच होतो ना. तुम्ही रागवलं तर तुमचंच बीपी वाढेल, तुमचाच पल्स वाढेल, तुमचं आयुष्य खराब होईल. म्हणून नामस्मरण प्रत्येकाने करणं महत्वाचं आहे. नामस्मरण ही आताच लक्षात घ्या की आता तुम्ही तर सगळे गजानन बाबाचे भक्तच आहे. दुसरा मुद्दा सांगतो. सकाळी 3:30 ते 5:30 जे लोक जागे राहतात ते लोक आयुष्य 10 वर्ष जास्त जगतात. हे माझं वाक्य नाही, डॉक्टर सुनील साठेंचं वाक्य आहे. आणि 3:30 ते 5:30 ह्याच वेळेस सगळे आजार आपल्याला होतात. त्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो ना आपण. ब्राह्ममुहूर्त उठायचं. आजकाल कोणी उठतंय मला माहित नाही. तुम्ही जर सूर्योदयाच्या आधी 1.5 तास जर उठले ना, रोज 1.5 तास उठायचं, प्राणायाम करा, काय करायचं करा, पण जर तुम्ही त्यावेळेस जागे असेल तर 10 वर्ष आयुष्य 100% वाढणार. कारण त्यावेळेस सगळी एनर्जी आपण खेचून घेत असतो. आलं लक्षात? 3:30 ते 5:30 लवकर झोपा, 3:30-4 वाजता उठा, प्राणायाम करा, व्यायाम करा, तुमचं आयुष्य बदलेल. तर हे जे मी तुम्हाला सांगतो हे सगळं याला एव्हिडन्स बेस आहे, किंवा याला सगळं हे वाचून झालेलं आहे, म्हणून हे 100% खरं आहे. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, ज्या व्यक्तीची नाडी जास्त किंवा पल्स जास्त ते लवकर मारणार. तुमची पल्स केव्हा जास्त होणार, तुम्हाला कोणाचा राग येणार तेव्हा. तुम्हाला माहिती आहे कुत्रा बघा, कुत्र्याकडे तुम्ही असं बघितलं ना की तो आपल्याला डायरेक्ट त्याचे श्वसन असं करायला लागतो. बरोबर आहे ना? तुम्ही दगड मारला तर तुमच्या अंगावर येतो तो. फक्त 13 वर्ष आयुष्य. कासव बघा, दगड मारा, शिव्या द्या, काहीच करत नाही तुम्हाला. 150 वर्ष आयुष्य. तसं तुम्ही जर लोकांना रागत असेल, तुमचा पल्स वाढत असेल तर आयुष्य स्वतःचं कमी करत आहात. दुसऱ्याला रागवलं म्हणजे काहीही फायदा नाही, आपलं आयुष्य कमी होतं. हे आजच लक्षात ठेवा. तुम्ही बदलणारे कोणीही नाहीये. तुम्ही रस्त्यावर किती लोकांना भांडले, रूल नका तोडू, ब्रेक नका मारू, काही करू, काही फायदा होत नाही. लोकांना तेवढा पेशन्सच नाहीये. तुम्ही हॉर्न मारला की लोक आपल्याकडे बघतात, असं बघतात लगेच, मला कसं का हॉर्न मारला. लोकांकडे एवढी ताकदच नाही म्हणजे पेशन्स ठेवणे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या नादी लागायचं नाही. आपली पल्स वाढवायची नाही, हे लक्षात ठेवा. नाडी वाढवायचीच नाही कोणत्याच गोष्टीत. आयुष्य खूप चांगलं जाईल. आलं सर्वांना एवढे मुद्दे लक्षात? तर तुम्हाला मी 15 मुद्दे सांगितले. हे 15 मुद्दे तुमच्या सगळ्याच्या लक्षात असते असं मला वाटतं. तर ह्या 15 मुद्दे मी जे तुम्हाला सांगितले तुमच्या घरच्या कार्य तुम्ही केलेलं आहे. आलं लक्षात? मी फक्त बोलायला आलोय. मला इथं बोलायला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि आता एक मला जर कोणाला मानवी शरीरासाठी नॉनव्हेज योग्य की योग्य आहे? प्रश्न चांगला आहे. मानवी शरीरासाठी नॉनव्हेज अयोग्य की योग्य? आता कसं असतं माहिती आहे का, मॉडर्न सायन्स असं सांगतं की तुम्हाला प्रोटीनची गरज असल्यामुळे नॉनव्हेज खायला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे प्रोटीन आपल्याला भेटलं पाहिजे. पण आता प्रोटीन मुगाच्या डाळीत जेवढं आहे ना तेवढंच चिकनमध्ये आहे. म्हणून मुगाची डाळ खा. आपल्यासाठी नॉनव्हेज बिलकुल चांगला नाही. मानवी आहार हा शाकाहारच आहे. त्याच्यामुळे कधी पण सांगतो की प्रोटीन डाएट जरी म्हटलं आपण तरी तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये खूप प्रोटीन आहे, पनीरमध्ये पण खूप प्रोटीन आहे. म्हणून सांगतो सगळ्यात महत्त्वाचं, नॉनव्हेज पचायला 48 तास लागतो. तुम्ही आज नॉनव्हेज खाल्लं उद्या उपवास धरून काही फायदा नाही, तुमच्या पोटात असतं.
12 वाजले भिजले काही भानगडे नसतात, 48 तास लागतात बसायला नॉनव्हेज. तेव्हा ते न खाल्लेच परवडलं. आलं का लक्षात? म्हणून नॉनव्हेजच्या जास्त प्रेमात पडू नका. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपले विचार पण तसे होत असतात.